तू ही रे माझा मितवा प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे। आज आपण पाहिलंय की या सगळ्यामध्ये इकडे आता 50 कोटी नाही तर 200 कोटीची डिमांड केलेली आहे। ती म्हणजे इकडे आता म्हणजे इकडे सौदामिनीने जी 200 कोटीची डिमांड केली, ती डिमांड जर का आठवडाभरामध्ये पूर्ण नेली नाही, मग मात्र आता हे सगळे शेअर्स गहाण टाकलेले ते आता तिच्या नावावरती होत सात्विका फॅशन आता मात्र आपल्या हातातून जाणार। या सगळ्याचा मात्र ईश्वरी आणि अर्णव विचार करत असताना एक बिझनेसची त्यांच्यासमोर डील आलेली आपण पाहिलेली आहे। या बिझनेसच्या डीलमध्ये खरं तर त्यांना आता 1 मिलियन रुपये मिळण्याचे चान्सेस असतात आणि त्यासाठी मात्र आता ते ही बिझनेस डील करायला जाणार असतात किंवा या बिझनेसच्या कॉम्पिटिशनमध्ये उतरणार असतात। पण आता अनुभवाचा भाग असलेला इकडे आता रमाकांत ज्या वेळेला त्यांना गायडन्स करतो आणि त्या वेळेला ते गिफ्ट म्हणा किंवा आता ते मोठा अवॉर्ड म्हणा, हे ईश्वरी आणि अर्णव नाही तर रमाकांत यांना मिळालेला आहे। आता हे नक्की कसं घडलंय? रमाकांत याने आत्ता बिझनेस जरी सोडला असला तरी आता बिझनेसच्या वर्ल्डमध्ये रमाकांतचं नाव हे नेहमीच अव्वल मानलं गेलेलं आहे आणि ते कसं काय, त्याचा परिणाम आज आता इकडे कसा झालेला आहे, सगळं सविस्तर पाहू। आणि आता जे 200 कोटी द्यायचे आहेत ते म्हणजे आता इकडे सौदामिनीला ते 200 कोटी स्वतः आता रमाकांतने आणून दिलेले आहेत, ते म्हणजे स्वतः आपल्या मुलाला। आणि बाप लेकामधला हाच आता दुरावा या एका गोष्टीने दूर झालाय। बाप असतो हे आता अर्णवला समजलेलं आहे आणि बापाचं छत्र मुलासाठी किती इम्पॉर्टंट असतं हे पण समजलंय। नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तर इकडे आता आपण पाहिले की उदयकांत आलेला आहे, तो म्हणजे वल्लरीकडे। आणि काहीही झालं तरी लवकरात लवकर आता मला तू पैसे दे, मग मी इथून गायब होऊन जाईल। वल्लरी सांगते, बघ सध्या तरी माझ्याकडे पैसे नाही आहेत, हां, पण माझ्या हातात एक मोठा बकरा आता लागलेला आहे आणि तो मला ज्या वेळेला पैसे देईल ना त्यावेळेला तुला मी पैसे देणार। आता हा बकरा म्हणजे दुसरा तिसरा कोणीही नाही आहे, तर आता हा बकरा म्हणजे इकडे आता सौदामिनी आहे। आणि सौदामिनी पैसे कुठून आणणार आहे तर ते आता अर्णवच्याकडून। आणि ती सांगायला लागते, ठीक आहे, मी मान्य करत आहे की या सगळ्यामध्ये मी आता म्हणजे हे शेअर्स फक्त माझ्याकडे मॉर्गेज आहेत, पण हे शेअर जरी मॉर्गेज असले तरी सुद्धा आठवडाभरात जर माझे 200 कोटी तुम्ही आता परत दिले नाहीत तर या 200 कोटी परत न देण्यामुळे तुम्हाला आता मात्र हे शेअर्स मॉर्गेज असलेले ते माझ्या ताब्यात कायमचे होऊन जातील आणि त्यानंतर मग आता तुम्हाला हात सोडण्यापलीकडे काहीही करता येणार नाहीये। म्हणून लवकरात लवकर आता ते 200 कोटी फक्त आठवडाभराची तुमच्याकडे मुदत आहे। या आठवडाभरामध्ये मात्र आता हे 200 कोटी मला परत द्या आणि त्यानंतर मग आता तुम्हाला जे काही करायचं असेल ना ते आता तुम्ही करा, असं म्हणत तिने आता या सगळ्यामध्ये मोठाच गेम खेळलेला आहे। बरं, आता हे सगळं झाल्यावरती अर्णव आणि ईश्वरी यांना काहीच कळायला मार्ग नाही आहे। बरं, त्याच वेळेला ती आता एक मोठं स्टेटमेंट करते आणि ती सांगायला लागते, पण जर का आठवडाभरामध्ये तुम्ही आता माझे हे 200 कोटी परत नाही केले तर मात्र 60% शेअर्स माझ्याकडे असल्या कारणाने मग मात्र तुम्ही आता काहीच करू शकत नाही आहेत। हे 60% शेअर्स आता माझ्याकडे आहेत आणि मग मी सात्विका फॅशन विकून टाकणार। आता सात्विका फॅशन विकून टाकणार म्हटल्यावरती अर्णवच्या रागाचा पारा आता चढलेला आहे, पण या रागाला सूड नशेंडा, कारण तो आता काहीच करू शकत नाहीये। कारण अचानकपणे कितीही मोठा बिझनेसमॅन असला तरी सुद्धा 200 कोटी म्हणजे ही काही छोटी अमाऊंट नाहीये आणि ही छोटी अमाऊंट नसल्या कारणाने ती कशी गोळा करायची, काय गोळा करायची, हा त्याला प्रश्न पडलाय। बरं, हे सगळं चालू असताना सौदामिनी मात्र आता निघून गेले। अर्णव विचार करतोय काय करू, तो शिर्केंशी डिस्कस करतोय, शिर्केंना विचारतोय काय झाले शिर्के, आपण याच्यामध्ये काय मार्ग काढू शकतो। शिर्के आता सांगायला लागतात, खरंच सर मला आता याच्यामध्ये मार्ग असा काही दिसत नाहीये। म्हणजे हे सगळं जे काही चाललंय ना त्यांनी आता ठरवूनच केलेलं आहे। इतके दिवस आपल्याला मात्र आता अंधारात ठेवण्यात आलेला आहे की आता हे शेअर्स त्यांनी विकत घेतलेत म्हणून आपण काही हालचाली नाही केल्या आणि आत्ता शेवटच्या क्षणाला आपल्याला समजलेलं आहे की हे शेअर्स मॉर्गेज आहेत आणि त्यामुळे आता त्यांनी डावच मोठा खेळलाय। आणि त्यावरती अर्णव म्हणतो, पण आपल्याला काहीतरी करायला पाहिजे शिर्के, तुम्ही एक काम करा, आपल्याला किती मोठं कर्ज मिळू शकेल याच्याबद्दलची सगळी चौकशी जर का तुम्ही केलीत ना तर कदाचित मात्र आता या सगळ्यामध्ये आपण हे करू शकतो। आता शिर्के चौकशी करतात, शिर्के सांगतात, सर जास्तीत जास्त 50 कोटीपर्यंत आपल्याला कर्ज मिळू शकतं, 200 कोटी म्हणजे दुरापास्त गोष्ट आहे। आता मात्र अजून 150 कोटी कुठून आणायचे, अर्णवला खूपच मोठी
चिंता पडलेली आहे आणि या सगळ्यामध्ये अर्णव आता काय करावं असा विचार करत असताना ईश्वरी त्याला आता सांगत आहे, तुम्ही चिंता करू नका, काहीही झालं तरी आपल्याला देव मार्ग देणार म्हणजे देणार आणि या सगळ्यामध्ये आपल्या बाजूने उभा राहणार. आणि त्याच वेळेला आपण पाहिले की त्या ट्रकमधून आता सगळे पॅम्पलेट बाहेर पडले आणि त्या पॅम्पलेटमध्ये भारतीय बिझनेस कंपनीसाठी मोठी संधी म्हणजे F&B 1 मिलियन मिळणार आहेत त्यांच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करणारा विजेत्याला. म्हणजे जो विजेता होईल त्याला 1 बिलियन पैसे मिळणार त्याच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी. ही ईश्वरी आणि अर्णव यांना आता खूपच मोठी संधी वाटते आणि त्यानंतर ईश्वरी सांगते, देव आता आपल्या पाठीशी आहे, तुम्ही चिंता करू नका, काही झालं तरी सुद्धा हे पैसे आता आपल्याला, हे बक्षीस आपल्यालाच मिळणार किंवा हा अवॉर्ड आपल्यालाच मिळणार आहे. पण अर्णव म्हणतो, हे वाटतं तितकं सोपं नाही आहे, मोठे मोठे बिझनेसमॅन याच्यामध्ये उतरणार आहेत. त्याच वेळेला ईश्वरी म्हणते, उतरू दे की, कितीही मोठे बिझनेसमॅन आणि त्यावरती ईश्वरी सांगायला लागते, आपल्याकडे सुद्धा आता मोठ्या बिझनेसमॅनचं पाठबळ आहे. आणि त्यावरती मात्र आता लगेचच इकडे तो सांगायला लागतो, म्हणजे काय? आणि त्यावरती ती सांगायला लागते, म्हणजे काय म्हणजे बाबा आहेत की त्यांनी इतके वर्ष बिझनेस केलाय. बरं इतकंच नाही आहे तर आता इतके वर्ष बिझनेस करून त्यांनी त्यांचं नाव कमवलंय. हां म्हणजे आता माशाला बाहेर काढलं तरी तो पोहायला विसरतो का? नाही, तसंच आता बाबांची मदत घ्यायला लागणार आहे. अर्णव म्हणतो, नाही, त्या माणसाची मदत मला घ्यायची नाही आहे. ईश्वरी सांगायला लागते, हे बघा, तुम्ही कितीही नाकारलं तरी आता एका मुलाला बापाचं प्रेम आता हवंच असतं आणि बाप हा बाप असतो. एकदा मी काही सांगते ते आता फक्त ऐकून घ्या. काहीही झालं तरी एकदा त्यांची मदत घेतल्याने तुम्ही काही लहान होत नाही आहे आणि हे तुमच्या आईसाठी तुम्ही करताय असं आता लक्षात घ्या. असं म्हटल्यावरती मात्र आता गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने या दोघांनी काम सुरू केलेलं आहे. आणि या सगळ्यामध्ये मात्र आता हे दोघं जण इकडे आता भेटायला आले, ते म्हणजे रमाकांतला ईश्वरीने सगळा प्रकार सांगितल्यावर इकडे आता रमाकांत बोलायला लागतोय, काय चाललंय काय तुमचं? म्हणजे आता मला कळत नाहीये, हे 200 कोटी कसे उभे करणार आहात? ईश्वरी सांगायला लागते, बाबा तेच मी तुम्हाला सांगते, F&B या मोठ्या एक ऑर्गनायझरने 1 बिलियनचं मात्र आता बक्षीस ठेवलेलं आहे आणि तेच बक्षीस जर का आपल्याला मिळालं ना तर आपण नक्कीच या सगळ्यामध्ये हे करू शकतो असं मला वाटतंय. आणि त्यावरती ते सांगायला लागतात, 1 मिनिट, मला ते पॅम्पलेट दाखवायला देशील का? असं म्हटल्यावरती ईश्वरी सांगते, हो, हे पॅम्पलेट तुम्ही आता बघा. असं म्हणत ईश्वरी ते पॅम्पलेट त्यांना देते आणि ते पाहिल्यावरती ते म्हणतात, हे बघा, मी या सगळ्यामध्ये तुम्हाला खूप छान पद्धतीने आयडिया देऊ शकतो आणि काहीही झालं तरी हा अवॉर्ड तुम्हालाच मिळेल याची मी 100% गॅरंटी सुद्धा घेऊ शकतो. आणि त्यावरती ईश्वरी म्हणते, काय बोलताय तुम्ही? आणि असं म्हटल्यावरती मात्र आता ते सांगायला लागतात, कुठे अर्णव मात्र समोर काही यायला तयार नाही आहे, कारण त्यांना बाबाची मदत काही घ्यायची नाही आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता ईश्वरी सांगते, अर्णव सर, तुम्हाला जर का सात्विका फॅशन आता वाचवायची असेल तर हा निर्णय तुम्हाला घ्यावाच लागणार आहे. तुम्ही कोणत्याही बाबतीमध्ये आता इकडे ही गोष्ट नाकारू शकत नाही आहात की तुमचे वडील तुम्हाला मदत करण्यासाठी तयार आहेत. फायनली अर्णव त्यांच्या समोर आलाय आणि त्यानंतर अर्णवला मात्र आता इकडे बाबा अशा पद्धतीने म्हणजेच रमाकांत अशा पद्धतीने सत्याचा काही उलगडा करतोय किंवा त्याला असं काहीतरी सत्य आता सांगतोय की ज्यानंतर अर्णव म्हणतो, हे पॉसिबल आहे? म्हणजे मला नाही वाटत की हे डील आता म्हणजे हे होईल. यावरती तो म्हणतो, एकदा तुझी आयडिया आणि माझी आयडिया या दोघांच्या पैकी तू आता ठरव की कोणाची आयडिया इकडे आपण वापरायची आहे. काहीही झालं ना तरी सुद्धा मला असं वाटते की जी आयडिया मी तुला बोलतोय ना तीच आयडिया आपल्यासाठी योग्य आहे. असं म्हटल्यावरती अर्णव आता गोष्टीला तयार झालाय आणि आणि त्यानंतर खरंच असा काहीतरी चमत्कार घडलेला आहे की त्यानंतर मात्र आता सगळ्या गोष्टी एका झटक्यात बदलून गेलेल्या आहेत. आणि या सगळ्यामध्ये मात्र हे अवॉर्ड मिळालेलं आहे ते म्हणजे सात्विका फॅशनला. आणि हे फक्त आणि फक्त घडलेलं आहे ते म्हणजे आता इकडे रमाकांतच्यामुळे. आणि त्यामुळे एका बापाचं आपल्या मुलाच्या वरती असलेलं प्रेम म्हणा किंवा एका बापाने आपल्या मुलासाठी केलेलं मोठं जे काही आता डील असतं हे पाहिल्यावरती अर्णव मात्र खूपच खुश झालेला आहे. आणि या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे मोठं डील तर फायनल झालंय पण आता अजून एक गोष्ट झाली ते म्हणजे बाप लेकातलं प्रेम वाढलंय. बरं हे सगळं
होत असताना पैसे तर मिळालेले आहेत आणि ते पैसे इकडे आता थोबाड फोडलेत, थोबाडावरती फेकलेत, ते म्हणजे सौदामिनीच्या. आणि सौदामिनीला इतकंच नाही आहे तर आता इकडे सगळे लीगल प्रोसिजर करत त्यांनी आता सौदामिनी कशी खोटारडी आहे आणि कसं आपल्याला फसवण्याचा प्रयत्न केला होता हे सुद्धा सगळ्यांच्या समोर आणल्यावरती खऱ्या अर्थाने मात्र आता सौदामिनीची रवानगी जेलमध्ये झालेली आहे. प्रेक्षकांनो, एका झटक्यात मात्र आता सगळ्या गोष्टी उघडकीला आलेल्या आहेत आणि आता अर्णव आणि इकडे त्याच्या बाबांच्या मधलं आता सुद्धा सगळं क्लिअर झालेलं आहे. दोघं एकत्रितपणे आलेले आहेत.